गुड इव्हनिंग. हा आहे डेकोरेशन. व्यासपीठ. आजची अँकर आहे सोनल निमिष माते. ही आमची पप्पांची आई हो. आता सांग पप्पाचं बालपण कसं होतं. तुमची परिस्थिती कशी होती. डेंजर. आता तू शिकवला असतं त्याचा खूप फायदा झाला ना पण पोरांसाठी. आपल्याला काय पप्पा हुशार होते का. त्यावेळी शांत बस. सेवानिवृत्त झालेले आहेत. तर आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. आता नको ती घड्याळाची टिकटिक, नको कामाचं ताण, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम छान. त्यांची JNPI मध्ये 7 मार्च 1989 सालापासून जॉईनिंग झाली. त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन GAD सेक्शन डिपार्टमेंटमध्ये 1989 ते 2000 साली कामगिरी केली. तसेच मरीन डिपार्टमेंटमध्ये 2001 ते 2006 या साली कामगिरी केली. त्यानंतर प्रोक्युरमेंट फायनान्स सेक्शनमध्ये त्यांनी 2007 ते 2011 साली कामगिरी केली. त्यानंतर M&EA डिपार्टमेंटमध्ये 2011 ते 2016 साली कामगिरी केली. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटल सेक्शनमध्ये त्यांनी 2017 ते 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी कामगिरी केली. तसेच त्यांना प्रमोशन मिळून OS म्हणजे ऑफिस सुप्रिटेंडंट असे पद मिळाले. अशी त्यांनी त्यांची 37 वर्षे कामासाठी दिलेली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कुटुंबाला देखील चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. आज तुम्ही सगळे माझ्या पप्पांच्या स्पेशल कार्यक्रमासाठी जमलेले आहात, तर खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही तुमचा स्पेशल टाइम दिलेला आहे. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे पप्पांसाठी. त्यांनी 37 इयर्स पूर्ण केलेले आहे JNPA मध्ये. अगदी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सत्याने पूर्ण पार पाडला. बोलणं झालं की ते खूप कामसू आहे. त्यांच्या कामाबाबतीत खूप परफेक्ट आहे. ते सेल्फ मेड आहेत, हुशार, कष्टाळू. त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, स्पष्ट असतो. मनात काय नाही त्यांच्या, मनाने खूप निर्मळ आहे, पण जे काय ते स्पष्ट. एंटरटेनिंग पण आहेत ते.
आणि आता जे त्यांची पद होतं OS ऑफिस सुपरिटेंडेंट, त्यांचं खूप जिम्मेदारीचंच काम होतं आणि त्यांनी ते पूर्ण निष्ठेने पार पाडलं. त्यांच्या आयुष्यात खूप चढउतार आले, पण तरी पण त्यांनी खूप चांगल्या रीतीने संयमाने ते पार पाडलं. मला लहानपणापासून कशाचीच कमी भासू दिली नाही त्यांनी. आणि जे मागितलं ते त्यांनी दिलं. ते एज्युकेशन असो चांगलं किंवा लग्न असो, थाटात पार पाडणे, जे काय दिलं, जे मागितलं ते दिलं. कशात कमीच नाही त्यांनी हे केलं. मी जे काय हट्ट केलं सर्व पूर्ण केलं. ऑफकोर्स पण तितकंच वाटतंय. आता पण सदैव परिवारासाठी धडपड चाललेली असते. आम्हाला नेहमी चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी, फ्रीडम मध्येच ठेवलं सर्वांनाच. मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच राजा आहात. तुमचा हृदयही राजासारखाच आहे, मोठा आहे. तर यापुढे इतकंच सांगेन की आता तुम्ही आरोग्याकडे तुमचं लक्ष द्या. ओके. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करीन की तुम्ही तुमच्या पुढील जीवनात आपले आयुष्य, आरोग्य, संपत्ती हे दीर्घ आनंदाने भरलेलं असो. तसं तर वाटत नाही तुम्ही 60 इयर्स झाले. तर मी एक छोटीशी कविता म्हणून हे 2 शब्द संपवते. सुगंधी आठवणींची कुपी देऊन सेवानिवृत्त होत आहे. दिवस उजाडता निरोपाचा सारे गोड क्षण चोहीकडे दरवळून पाहताय. आपले हे नाते असेच सदैव अबाधित राहू. तुमचे गोड स्वप्नांप्रमाणे तुमचं आयुष्य सदा सुख समाधानी जावं. धन्यवाद. सोनल दिनेश म्हात्रे. आज आमच्या पप्पांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे स्वागत. तर त्याबद्दल थोडेसे मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. JNPA अशी नावाजलेली मोठी कंपनी आणि ह्या कंपनीमध्ये सर्व्हिस मिळणं असं खूप प्राऊडची गोष्ट आहे. आणि ह्या JNPA कंपनीमध्ये माझे मम्मी पप्पा म्हणजे माझे सासू सासरे असे दोघे पण कार्यरत आहेत. ते आम्हाला खूप छान वाटतं त्याबद्दल की अशा मोठ्या कंपनीमध्ये दोघे पण खूप छान प्रकारे प्रामाणिकपणे आणि मोठ्या जिद्दीने काम करत आहेत. त्यानंतर पप्पांनी आम्हाला खूप काही त्यांचे अनुभव, त्यांच्या कार्यक्रमाबद्दलचा अनुभव, त्यांचे आयुष्यातील येणारे चढ उतार नेहमी ते सांगत आलेले आहेत. ते आम्हाला नेहमी त्यांचे मोटिवेशन देत असतात की आपण आयुष्यात किंवा कामाच्या बाबतीत कधी कुठल्या अडचणी आल्या तर आपण नेहमी पुढे जायला खचायचं नाही. यापुढे कुठल्याही अडचणी आल्या तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते. आणि ते आम्ही त्याचे मोटिवेशन खूप, आम्ही 4ही जण, आम्ही त्या दोघांचे पण मोटिवेशन खूप छान प्रकारे आतापर्यंत घेऊन आलेलो आहोत. आणि त्यांनी खूप छान प्रकारे त्यांची कामाची हळूहळू कामगिरी पुढे करत त्यांनी मोठे प्रमोशन म्हणजे OS ऑफिस सुपरिटेंडंट हे खूप मोठे पद त्यांनी मिळवले. आणि कामाच्या बाबतीत ते खूप खूप छान प्रकारे काम त्यांनी म्हणजे प्रामाणिक, कुठलेही काम घेतले तरी प्रॉपर पाहिजे त्यांनी झाले की आहे काम एकदाचा लोड कंप्लीट करून टाकावा असं नाही. बिल चेक करते निमिष तिथेच आहे पण तो चुकला तरी पण त्याला ओरडून त्याचे काम प्रॉपरपणे सांगतील की नाही असंच पाहिजे आणि त्यांनी तसंच करावं. आणि तो पण त्यांच्याकडूनच शिकत आलेला आहे. प्रामाणिकपणेच काम त्याने पण केलेले आहे. त्यांनी त्यांच्या मुलांचे चांगले शिक्षण, चांगले संस्कार, त्यानंतर आमची चांगली मोठ्या थाटामाटात पण लग्न केलेली आहे. आणि नात्याचं म्हणाल तर सासरे बोलल्यानंतर कसं की सुनेनी ऐकावं किंवा माझंच काम करावं किंवा असं काय, तर त्यांचं तसं नाही आहे. माझ्याशी खूप फ्रेंडली म्हणजे त्यांच्या मुलीला मानतात त्या प्रकारेच मानत आलेलं आहे. खूप फ्रेंडली, कधी काय झालं थोडंसं ओरडतील पण तेच नंतर येतील स्वतः बोलायला की नाही समज असं ते असं करायचं नको राहतं असं ते स्वतःच बोलतील. सगळे बोलतात की थोडेसे कडक, पण आमच्या बाबतीत नाही आहेत ते, थोडे आहेत, सगळे मानतात. पण त्यांना पुराणामध्ये कुठे पण गेलो तरी विचारतील कोण म्हणजे कोणापैकी आपण सांगायचं की राजेंद्र म्हात्रे, पण राजेंद्र म्हात्रे
सगळेच बोलतात की राजासारखे राजा माणूसच आहेत ते. खूप नाव आहे त्यांचं, इव्हन रासाईमध्ये आणि इथे पण सगळीकडे नाव आहे त्यांचं. त्यानंतर त्यांनी आम्हाला थोडेसे चांगले संस्कार आम्हाला नेहमी इव्हन मम्मी पप्पा दोघे पण, मी जेव्हापासून स्टार्टिंगपासून यांच्या फॅमिलीमध्ये आले, जॉईन झाले, तेव्हापासून मला जसे आहेत तसेच सगळीजण वागवतात. त्यामुळे मला कधी माझ्या आई पप्पांची अशी खंत वाटून दिली नाही की तू सूनबाईच आहेस किंवा आम्ही तुझे सासू सासरेच आहोत, असं कधी सांगितलं नाही. नेहमी मम्मी पप्पांसारखे सांभाळत आलेले आहेत. ह्याच्यापुढे पण सांभाळावे. तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या चारही जणांसोबत असू दे. आम्ही चौघे पण तुमच्याच सपोर्टमध्ये आहोत. तुमचा सपोर्ट कायमचा असू दे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमचे आरोग्य, तुमचं आता रिटायरमेंट नंतर त्यांना स्वच्छंद आयुष्य जगायची इच्छा आहे आणि ते बोलतात की आता मी मोकळे झाले लग्नासाठी, सगळं झालं, आता माझी रिटायरमेंट आणि मला स्वच्छंद आयुष्य पाहिजे. आता त्यांना त्यांचे स्वच्छंद आयुष्य मिळो एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. काही थोडंफार चुकलं असेल तर माफ करा. असं पहिला वेळेला गेला तर जरा तो हे करायचा, पण नाही, पुढे तो चांगलाच वागायला लागला आणि संसारात आम्हाला त्यांनी साथ दिली. कॉलेजवर आला तरी तो आम्हाला शिकवायला यायचा आणि आम्ही त्यांना कुठल्या परिस्थितीत शिकवलं ते त्याला माहिती आहे. आणि पुढे त्याचं शिक्षण झालं आणि तो नंतर तो सर्व्हिसला लागला. तेव्हा त्यांची चांगली सुधारणा झाली आणि तेव्हा त्याचा बाप गेला, त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं. तेव्हा तो चांगल्या मार्गाला लागला आणि त्यांचा व्यवस्थित संसार सुखाने चालला. असंच त्याला माझे शुभेच्छा आहे आणि असंच आयुष्यभर त्यांनी सुखात राहावं एवढीच माझी इच्छा आहे. उपस्थिती मान्यवर माध्यमिक मित्रमंडळी आणि माझे प्रिय पप्पा, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि भावनिक आहे. माझे पप्पा श्री नरेंद्रनाथ मात्रे जे JNPT गेले 37 वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. आज ते निवृत्त होत आहे, जे काल झाले ते. पप्पा, तुम्ही या 37 वर्षात प्रवास केवळ नोकरी केली नाही तर तुमचा मेहनतीने, प्रामाणिकपणे आणि निष्ठाने एक आदर्श उभा केला. JNPT मध्ये तुमची सेवा हा फक्त एक काम नव्हतं, तर तुमची जबाबदारी आणि कर्तव्य होती, जी तुम्ही मनापासून पार पडली. तुमच्या या कठीण प्रवासात तुम्ही अनेक अडचणी सामोरे गेले, पण कधी मागे हटले नाही. तुमचा संघर्ष, तुमची जिद्द आणि कुटुंबासाठी केलेल्या त्याग आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. पप्पा, तुम्ही आम्हाला शिकवलं की मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम यामुळेच माणूस आयुष्यात पुढे जातो. आज आम्ही जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच. आज तुम्ही निवृत्त होत असला तरी तुमचे अनुभव, तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा प्रेम आम्हाला नेहमीच मिळत राहील. आता हे वेळ तुमच्यासाठी आहे, तुमची आवडी पूर्ण करण्याचा, आनंदाने आणि समाधानाने आयुष्य जगायचं. पप्पा, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुमच्या सारखे वडील मिळाले ही आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांचा स्वभाव बघायला गेला असतील, पण त्यांच्या मनात काय नसते. जसे घरी बोलतात तसेच ते इथे पण बोलतात. काही गोष्टी पडल्या नाही का, पण ते मनाने प्रेमळच आहे. त्यांच्या सर्व्हिसने मला, आमच्या कुटुंबाला खूप काही मिळवून दिले. त्यांनी कधी स्वतःसाठी केला नाही, नेहमी मुले आणि परिवारासाठी करत आले आणि कोणालाच भेदभाव केला नाही. सगळे आपल्यासारखे मानले. त्यांनी एवढी वर्ष सर्व्हिस केली, त्या सर्व्हिस म्हणून आम्हाला चांगले शिक्षण मिळाले. आज मी इथे दिसतोय, त्यांच्याच
बोलून आहे, मला बिंदास राहता येते आणि मला प्राऊड पण फील होत आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. बस एवढं बोलायचं आहे. तुमचा पुढचं आयुष्य आनंदी आणि निरोगी आणि समाधानी भरलेले आहे असं हीच माझी मनापासून प्रार्थना. धन्यवाद. तेव्हा माझं सोबत काय आमचा रिलेशन्स काय असेल तेव्हा ते सपोर्ट केलं, असं मम्मीने पण केलं. त्याप्रमाणे त्या खूप सपोर्टिव्ह आहेत सर. आणि मी जास्त एक्सपिरियन्स बघितलं की तसं माणूस असा नावाजलेला आहे सर्वकडे. म्हणजे मला ते ज्याच्यानंतर ओळख झाली की राजा म्हात्रे म्हणून जासायचं, ते माझे सासरेच आहे. पण ते कधी गेलं कळलं की मला नावाजतात की बाबा जावाई करून जासायचे, जावाई करून नावाजतात. कारण का पप्पा अशी ओळख आहे की त्यांची सर्वकडे ओळख आहे. म्हणून मला प्राऊड वाटतं की त्यांचं नाव सर्वकडे आहे. इव्हन दॅट आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टला असून तिथं पण त्यांचं नाव आहे की बाबा राजेंद्र म्हात्रे एक जैनपेठीला चांगला कामगार आहे, ते काम करतात, त्यांचं नाव तिथे पण आहे. त्याच्यामुळे मला तिथे पण ओळख चांगली भेटली. आणि माझ्या पप्पांच्या टायमाला तर मी रिटायरमेंटला नव्हतो, आज आहे. ते एक्सपिरियन्स सर्वच भेटते मला की कसं आहे रिटायरमेंट, काय इन्व्हेस्टमेंट असतं, काय असतं, कामानंतर कुठली कोण काय करणार किंवा जर्नी कुठं जाणार आहे काय असतं. इथंच म्हणतो आणि 2 शब्द बोलतो. थँक्यू. मी फक्त काम नाही केलं तर एक आदर्श निर्माण केला आहे. तुमचं समर्पण आणि जिद्द आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी राहील. आज तुम्ही निवृत्त होता, पण तुमचं कर्तृत्व कधीच निवृत्त होणार नाही. आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे आणि तुमचं पुढचं आयुष्य सुख, शांती आणि आनंदाने भरलेलं असो, हीच तेवढी माझी मनापासून इच्छा आहे. आणि माझ्या भावाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. इन स्पीच मम्मी कल्पना म्हात्रे. तसेच विशेष सन्मानित आजी सत्कार मूर्ती, तसेच या ठिकाणी उपस्थित माझे फ्रेंड्स आणि कुटुंबीय. खरं सांगायचं तर आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. माझे मिस्टर राजेंद्र म्हात्रे आणि आपल्या आयुष्यातील JNPAची प्रदीर्घ आणि यशस्वी 37 वर्षाची सेवा आज पूर्ण केली आहे. कामाप्रती त्यांची निष्ठा आणि कष्ट पाहताना मला नेहमीच अभिमान वाटला. घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या, कधीही तक्रार केली नाही. उलट कुटुंबाला त्यांनी कायम प्राधान्य दिले. आमच्या सहप्रवासाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतली. मुलांना आनंदी ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केला. मुलांच्या बाबतीत तर त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पण पार पाडल्या. त्यांचे हट्ट, लाड सर्व काही त्यांनी त्यांचे पूर्ण केलेले आहेत. माझ्या विचारांचा आणि निर्णयांचा नेहमीच त्यांनी सन्मान केला. मी एखादा निर्णय मांडला की ते मला मान्यता देणारच असा त्यांचा स्वभाव. आता तुम्ही या जबाबदारीतून मुक्त होऊन निवृत्त होत आहात. उद्यापासून ऑफिसची घाई नाही, पण नवीन आयुष्याची सुरुवात आहे. यापुढे तुम्ही स्वतःसाठी वेळ घालवावा, छंद जोपासावेत आणि आपली राहिलेली स्वप्ने पूर्ण करावीत, हीच माझी इच्छा आहे. त्याबद्दल मला तुमचा सार्थ अभिमान आहे. पुढील सुखी, आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अर्थात मीही त्या क्षणी तुमच्या सोबत असणार आहे. बस. आणि तुम्हाला ह्या रिटायरमेंट आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजे काय झाले, भाऊंबद्दल सांगायचं तर भाऊ आणि मी अगोदर आम्ही खूप जवळचे असे मित्र होतो. म्हणजे तरुणपणी आम्ही जवळ कित्येक वर्ष आम्ही एकत्र क्रिकेट खेळलेलो आहोत आणि बरीच मजा मस्ती केलेली आहे. ते काही इथं आता मी सांगू शकणार नाही, अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय केलेलं आहे. परंतु कल्पनाबरोबर लग्न झाल्यानंतर ते आमचे मेवणे झाले आणि तो एक आदर त्यांच्याबद्दल नेहमीच आमच्या मनामध्ये राहिलेला आहे.
आज ते ऑफिस सुप्रिटेंडेंट OS या पदावर 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होते. मी भावना सांगेन की सेवानिवृत्ती म्हणजे पूर्णविराम नाही, हा आपल्या आयुष्यात आलेला हा एक स्वल्पविराम आहे. आता खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्या. मुलं, शिक्षण, संसार, नोकरी हे करत असताना आपल्या काही जे काही छंद असतात, आपले काही ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ह्या राहून गेलेल्या असतात. आता खऱ्या अर्थाने त्याचा एन्जॉय घ्या. तुम्ही तर एन्जॉय घेणारच, कारण तुम्हाला मी पहिल्यापासून आपण फक्त 2 महिन्यांनी राजाभाऊ माझ्यापेक्षा पुढे गेनपिटी लागले आणि जवळजवळ मी सोबतच गेनपिटी लागलेला आहोत. त्यामुळं त्यांचं एकंदरीत सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत आणि अतिशय सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. सेवानिवृत्ती झाल्याबद्दल सर्वांनी आता सुनबाईंनी तर अतिशय चांगलं असं भाषण केलं, मला तर खूपच आवडलं. माझ्या कुटुंबाचं आभार मानतो की मी न सांगताही त्यांनी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल पहिल्यांदा माझ्या कुटुंबाचा आभार मानतो. 7 मार्च 1991 मी JNPT मध्ये जॉईन केलं आणि 31 मार्च 2026 सेवानिवृत्त झालं. म्हणजे मार्च महिन्यातच जॉईन झालं आणि मार्च महिन्यातच रिटायरमेंट. या एक योगायोगा झाली. त्याच महिन्यात जॉईन आणि त्याच महिन्यात रिटायरमेंट झाली. खरं म्हणजे तेव्हा आम्ही लागलो तेव्हा कंपनीची तिथे सुरुवात झाली होती. कंपनीचं पूर्वी सर्वांना माहिती नसेल कदाचित की नावाशिवाय पोर्ट्रस असं नाव होतं. पण 26 मेला तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान होते आपले राजीव गांधी, त्यांच्या हस्ते त्या पोर्टचं म्हणजे उद्घाटन झालं आणि नाव जवाहरलाल नेहरू बंदर असं जवाहरलाल नेहरू पतंगस. त्यावेळेस आम्ही तिथे म्हणजे खरं म्हणजे आम्ही त्यावेळेस म्हणजे पहिली बॅच आमची मार्चची पहिली बॅच, भाऊंची दुसरी का तिसरी बॅच, दुसरी बॅच. त्यामुळे तेव्हा लोक कमी आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचा होता. तेव्हा आम्ही होतो ना की ट्रेनिंग होतो आम्ही सगळे, तरी पण आम्हाला तिथे रात्री पण थांबायला लागलं, काम करायला लागलं. आणि जेव्हा तिथे उद्घाटनाच्या वेळी मी तर VIP ना रिसिव्ह करायला होतो. हे खरंच अभिमान वाटतो की त्यावेळी आम्ही तर जस्ट 2 महिने कामाला लागून झालेले आणि हा म्हणजे असा हे मिळाला तिथे मान मिळाला की मोठ्या VIP लोकांना रिसिव्ह करण्यासाठी होतं. की पहिल्यांदा मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये की आपण बोलतो ना की एखाद्या कुठल्याही कंपनीचा मेन जो भाग असतो तो ॲडमिनिस्ट्रेशन होतं, प्रशासन. त्या प्रशासनामध्ये मी 11 वर्ष सर्व्हिस केली. बोर्ड मीटिंग सारखे महत्वाचे जे निर्णय घेतात ना की कंपनीचे जे असतात हिताचे निर्णय असतात, काही टेंडरिंग प्रोसेस असतात, हे असतात, तिथे मी 10 वर्ष म्हणजे काम केलं बोर्ड मीटिंग. 1 वर्ष म्हणजे मी असं नवीन असल्यामुळे दिलं नाही, 10 वर्ष सतत ते काम केलं. त्यामुळे मोठ्या लोकांची जवळ मोठे असे की बोर्ड ऑफ ट्रस्टीज असतात, विश्वस्त असतात, त्यांना जवळून बघायची संधी मिळाली, त्यांच्यासोबत बोलायची संधी मिळालेली. मीटिंग चालू असताना सुद्धा आतमध्ये जायला मिळायचं त्यावेळेस, म्हणजे खूप वेळ. त्यानंतर मी मरीनला गेलो. मरीनमध्ये सुद्धा एक वेगळं फील्ड. मरीनमध्ये वेगळं फील्ड म्हणजे काय, पूर्वी मी ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगमध्ये होतो मरीन ऑफिसमध्ये, पण नंतर मी खाली गेलो म्हणजे POC मध्ये, म्हणजे पोर्टमध्ये पण मला मिळाला अनुभव की कसं काम करायचं काय नाही ते. तर तिथे आमच्याकडे सगळं जे मरीनला जे सगळे जे वेसल्स वगैरे हँडल्स करायच्या ते सगळं म्हणजे सगळ्या वेसल्सचं डिटेल्स वगैरे दररोज सकाळी शिपिंग लाईनची डेली मिटिंग असायची. दररोज सकाळी त्यांची डेली आपला रिपोर्ट तयार करावा लागायचा आणि खूप काम होतं. मला असं वाटलं की हॉस्पिटलमध्ये काम नसेल तर तेव्हा मी लोकांची अशी धारणा होती की बाबा हॉस्पिटल काय काम नाही काय नाही, पण तिथे पण खूप काम होतं. मला घ्यावं लागलं. प्रमोशन नव्हतं मिळालं तरी पण मला ते सगळं काम करावं लागलं. एक जबाबदारी मोठी पडली होती माझ्या. त्यानंतर साहजिकच प्रमोशन वगैरे मिळालं तर
पुढचा भाग आहे. त्यानंतर मी ते काम व्यवस्थित केलं. ते आस्था 31 मार्चपर्यंत मी केलं. आता या प्रवासामध्ये बरेचसे चढ उतार आले, खूप काही झालं. माझ्या कठीण काळ आला होता. त्या कठीण काळामध्ये सुद्धा मला माझ्या सहकार्यांनी, काही आपल्या ट्रस्टमध्ये विश्वस्तांनी, बऱ्याच लोकांनी मदत केली. त्या खरं म्हणजे त्याच्या मोलाची साथ माझ्या पत्नीने दिली की कुठलाही प्रसंग आला त्या प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायचं. आणि मी पण तेव्हा शिकलो की नाही, संयम पाळल्यानं सगळं काही मिळतं आपल्याला. काही कारणास्तव माझी ही रोखली होती पेमेंट वगैरे आणि ते बरेचसे, पण मी पण बरेचसे प्रयत्न केले ते मिळण्यासाठी. खूप काही प्रयत्न केले, पण मला म्हणजे होतं ना की आपल्या तिकडे बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी आपण त्या पत्रांना 13ची टोपली दाखवली, असंच झालं. पण ह्या वर्षी काय माझं नशीब कसं आहे माहिती नाही की ह्या वर्षी 26 माझ्यासाठी खूप म्हणजे लकी ठरलं की आपले म्हणजे हे आमचे खरं म्हणजे खूप उमेश वाघ साहेब चेअरमन, खूप म्हणजे कामगारांच्या हिताच्या गोष्टी बाबतीत त्यांनी कधीच नकार दिला नाही. आणि मला माहिती असेल की म्हणजे कामगारांच्या हिताच्या ज्या गोष्टी असतात ना त्यांनी प्राधान्य दिलेले, कधीच म्हणजे कुठली फाईलची अडकवून ठेवलेली. आणि त्यामुळे माझी फाईल झाली, फाईल ही झाली आणि मला सगळं म्हणजे माझी जी भरपाई होती, जे काय लॉस झालं होतं ते सगळं का मला त्यामुळे मिळालं. त्यामुळे मी JNPT धन्यवाद मानेन. आमचे ट्रस्टी रवी पाटीलने पण खूप मेहनत केली त्याच्यासाठी. तर असं खूप काही मला मिळालं JNPT कडून. मला माझ्या त्या ह्याच्यामध्ये म्हणते ना कठीण काळामध्ये म्हणजे संपूर्ण म्हणजे परिवारानं पण साथ दिली. तर आता एवढंच म्हणेन की ह्या सरकारासाठी या माझ्या सेवानिवृत्ती वयाची 37 वर्ष होतं ना, 37 वर्ष हा म्हणता सोडून गेली. राहिल्या त्या फक्त आठवणी. आता या आठवणी घेऊन पुढे जाणार आहे. ही सोनाल म्हटल्याबरोबर मी त्या दिवशी म्हटलं की मला एक स्वच्छंदी आयुष्य जगायचं आहे की जे काही छंद असतील ते जोपासायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, सगळं प्रेमानं आलाच. आम्ही प्रेमाला साथ देऊन सर्वजण आलात तुम्ही, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. माझ्या कुटुंबाचे सुद्धा आभार की त्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे सर्वांचे आभार, सर्व नातेवाईकांचे आणि मित्रमंडळी वगैरे सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला राजा हा सेवानिवृत्त होत असताना किंवा आम्हाला पण वाटलेलं आमचे एक सहकारी जेव्हा आमच्यापासून मध्ये लांब जातो, सहवास पुरा होतो तेव्हा वाईट वाटतं. पण राजाची माणसं खरोखर आम्हाला म्हणजे आठवण नेहमी राहते का नेहमीचा आमचा म्हणजे जेवणाचा पाठ म्हणजे लंचला नेहमी एकत्र असणार आहे, कुठे जायचं तरी एकत्र असतो, त्या प्रोग्रामला तरी एकत्र असतो. असा माणूस जेव्हा आयला राहतात आमच्याकडून पुरावून जाणार आहे की प्रत्येक वेळी येत असेल नाही प्रत्येक म्हणजे गडबडाची चेंज झालं या लोकांना खूप मोठे होतात. राहण्यासाठी माणसांनी सुरुवातीला असल्यापासून ऍडमिशन सांभाळलं, आमचं बोर्ड सांभाळलं, मरीनमध्ये काही लोक सांभाळलं आणि त्याच्यात जर्मन ऑफिसमध्ये सांभाळलं. अनेक जर्मन डेप्यूमध्ये काम केलं आणि आता शेवटच्या परिसरात त्यांनी 7 वर्ष हॉस्पिटल सांभाळतो आणि आता ऑफिस मध्ये तो सेवानिवृत्त होतो. आणि सेवानिवृत्त होत असताना पण त्यांनी अनेक काम म्हणजे कामात एवढं अभ्यासात प्रत्येक हुशार होता. सुरुवातीला बघायचो की त्याचा म्हणजे तोच असा त्याचा भाऊ पण रवी पण माझ्यासोबत होता, तो पण खूप अभ्यासात हुशार होता. आणि तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास कधी सांगायचं तर कामं सांगायचं नाही. प्रत्येक नोटी, प्रत्येक फाईलची मांडणी किंवा असताना म्हणजे प्रत्येक गोष्टी तो परफेक्ट. जसं वागण्यात परफेक्ट, खाण्यात परफेक्ट, तसं कामात पण तेवढंच परफेक्ट आणि पुढं पण तसा परफेक्ट राहील. आणि विशेष म्हणजे कल्पना द्यायचं का ते पण प्रत्येक कुटुंबापासून जे आपली आवड कुटुंबासाठी किती करायचं की कुटुंबात
मी सांगणार प्रत्येकाला नको व्हायचं तिथं, पण त्याला कोणती गोष्ट नाही. आणि पुढे जेव्हा सर्वात लोक आता जाताना आता आपल्या घरात काय करण्याचा प्रश्न बघायचा का त्याच्यानंतर मी त्याची काळ त्यांना बघायचं कुठं जाणार पण आहे त्याचा स्वभाव आहे, फिरणं आहे, सर्व गोष्टी आहे, आवड आहे त्याला प्रत्येकाची. त्याच्यामुळे पुढचं मध्ये त्याचं आयुष्य असंच आनंदात जाईल आणि तो नेहमीचा हसरा चेहरा तोच आनंद काय राहावं या आमच्या मला खूप शुभेच्छा देतो. प्रोग्राम संपलेला आहे. सत्कार मूर्ती सगळं पॅकिंग करत आहेत. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. श्रेय मुलांना बाय बाय करा आपण. बाय बाय.